लातूरच्या भव्य नगरीमध्ये पहिल्यांदाच असा हरिनामाचा सप्ताह चालू झालेला आहे. याला दुसऱ्या शब्दात अगर म्हणायचे असेल तर हा एक महाकुंभ मेळा आहे. ज्या मेळ्यामध्ये संत तुकाराम, ज्ञानोबा माऊली, संत एकनाथ यांच्या पादुका आळंदीवरून लातूरमध्ये आणल्या गेलेल्या आहेत आणि त्या पादुकांचं दर्शन आणि त्या निमित्तानंच अखंड हरिनामाचा सप्ताह जवळजवळ 10-11 दिवसांचा लातूरच्या खंडापूर नावाच्या गावात होत आहे. विशाल मैदान, रोज नाही म्हणलं तरी 2 ते 3 लाख भाविक इथं कीर्तनाचा आस्वाद घेत आहेत आणि एवढ्या भाविकांचा इथं व्यवस्थितपणे सन्मान सत्कार आणि व्यवस्था केलेली आहे. या आहेत पादुका ज्या एका भव्य मंडपामध्ये ठेवलेल्या आहेत. 2 प्रकारच्या रांगा केलेल्या आहेत. भल्या मोठ्या 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरच्या लोकांच्या रांगा आहेत या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी. खूप भक्तिमय वातावरण या सप्ताहामध्ये पाहण्यासाठी मिळत आहे. हा हरिनामाचा जागर म्हणजे प्रत्यक्षात इथे देवांचाच वास होऊ लागलाय असं वातावरण तयार झालं. खूप दूरच्या गावावरून आलेले लोक, फक्त लातूर जिल्हाच नाही तर लातूरच्या बाहेरून आलेले सुद्धा हे पहा. लहान, एकदम लहान, हा बघा किती लहान मुलगा आहे, आपल्या आजीबरोबर आपल्या आईवडिलांबरोबर आलेला आहे. तो सुद्धा तल्लीन आहे. एवढं वातावरण इथं म्हणजे धूळ आहे, एवढी गर्दी आहे, एवढा गोंगाट आहे, परंतु याचा कुणालाही अजिबात त्रास होत नाही. सर्वजण विठ्ठल नामाच्या गजरामध्ये तल्लीन आहेत. इथे आलेल्या सर्व पुरुष स्त्रिया या आपल्या सर्व परिवारासोबत दर्शनासाठी ठाण मांडून आहेत. खूप लोक इथं मुक्कामी सुद्धा आहेत. शिकलेले, गावाकडील प्रत्येक प्रकारचे लोक या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. या सभामंडपामध्ये आलेल्या लोकांच्या दर्शनानंतर लोकांना जेवणासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि ही व्यवस्था कोणी लोकांनी म्हणजे कोणी प्रयोजकांनी वगैरे केलेली नाही, तर ही व्यवस्था स्वतः लोक करत आहेत. म्हणजे कसं पहा, प्रत्येक तालुक्याला एक दिवस वाटून दिलेला आहे आणि त्या व्यतिरिक्तही जर कोणाची इच्छा असेल तर रोज त्या तालुक्यातील प्रत्येक गावाने एका ठिकाणी चपात्या असतील, भाकरी असतील, डाळ असेल, तांदूळ असेल, वांगे, टमाटे, गाजर, मीठ, मिरची, जे हवं आहे ते सर्व आपापल्या पद्धतीने जमा करतायत आणि इथं टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टरने आणू देत आहेत. तांदळाचे कट्टे असतील, हे पहा एवढी इथं व्यवस्था झालेली आहे की भक्तिमय वातावरणामुळे कुणालाही आपण जे दान करतोय ते पुण्याचं काम करतोय याचा भास कंटिन्यू जाणवत आहे. हे आहे स्वयंपाकघर. भलं मोठं 1 एकरामध्ये बनवलेलं हे स्वयंपाकघर. यामध्ये बनवलेले जे साहित्य आहेत, डाळ असेल, भात असेल, खिचडी असेल, जे काही बनवलं जाईल हे पहा असं मशिनरीद्वारे मंडपापर्यंत घेऊन जात आहेत. हे तिकडल्या मंडपामध्ये घेऊन जायचं आणि हे घेऊन गेल्यानंतर तिकडले जे लोक आहेत जे जेवणासाठी बसलेले आहेत त्यांना हे वाढण्यासाठी उपयोगाला येणार आहे. म्हणजे अत्याधुनिक यंत्रांचा सुद्धा यामध्ये वापर करून जेवढ्या लवकर लोकांपर्यंत व्यवस्था पोहोचवता येईल तेवढी सोय केलेली आहे. हे पहा कॅरेट्स, अनेक प्रकारचे टमाटे, भाज्या, वांगे, हे पहा लोकांनी आणून दिलेले हे कांदे आहेत, बटाटे आहेत आणि लोकांनी हे पहा काय म्हणता येईल याला, म्हणजे सर्वच जे भाजी आपण जे घरामध्ये खात नाही त्या सर्व गोष्टी इथं सुद्धा मिळत आहेत. हे पहा कोणी मिरच्याचा लोणचं, कोणी आंब्याचं लोणचं, जे आपल्या घरात आहे ते सर्व या भाविक भक्तांच्या पोटात जावे म्हणून हे पहा भाकरींनी आणि चपात्यांनी भरलेले कॅरेटचा थर. एवढ्या इथं गोष्टी म्हणजे लोकांनी आपापल्या, जसे पूर्वी गावाकडे शेतात वगैरे जाताना लोक कसं
चिरगोटात बांधून वगैरे न्यायचे. त्या पद्धतीने अगदी लोकांनी आपल्या परीने 10 चपात्या असतील, 11 असतील, 20, 100 पुरणपोळ्या असतील, जेही भेटल ते सर्व इथं आणून जमा केलेले आहे. आणि तोच प्रसाद म्हणून, महाप्रसाद म्हणून हे पहा, एवढ्या भल्या मोठ्या मंडपामध्ये लोक जेवत आहेत. आणि हे जेवण एक वेळेस 2 वेळेस असा प्रकार नाही, तर कंटिन्यू आलेला भक्त इथं बसला की तो पोट भरून जेवण करून गेल्याशिवाय राहत नाही. आणि जेवणही पोटभर आहे, असं नाही की आला एकच चपाती दिली, थोडाच भात दिला, अजिबात नाही. तुम्ही केव्हाही इथं या 10-11 दिवसामध्ये कोणत्याही टायमिंगला जा, तुम्हाला जेवण तुम्हाला मिळालेलं दिसेलच. हे पहा, एवढा मोठा स्वयंपाकगृह आहे, किती मोठा हा मंडप. इकडे पहा किती मोठं हे जेवणासाठी केलेलं. ते पहा, दर्शनासाठी रांगा, त्या दर्शनासाठी ठेवलेल्या पादुकांचा मंडप, आणि जेवढ्याही पत्रवाळ्या वगैरे आहेत, तर हे सर्व भरून नेण्यासाठी ट्रॅक्टर ठेवलेले आहेत, ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या. तर या ट्रॉलीमध्ये हे सर्व खाल्लेल्या पत्रवाळ्या वगैरे घेऊन लोक तिकडं बाहेर विल्हेवाट लावत आहेत. हे सर्व चालू असताना इथं एक मोठं कृषी प्रदर्शन सुद्धा भरवलं गेलेलं आहे. म्हणजे या हरिनाम सप्त्यामध्ये जे लोक येत आहेत, हे सारे लोक पाहिले असता काबाड कष्ट करणारे, अध्यात्माशी जुळलेले गावाकडील जे सर्व लोक आहेत, जे शेतीबाडी करतात, तर ते असे सारे लोक इथं तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणून त्या लोकांना शेतीचं अत्याधुनिक ज्ञान अवगत व्हावे, शेतीची अत्याधुनिक अवजारे लक्षात यावीत म्हणून कृषी प्रदर्शन सुद्धा भरवलं गेलेलं आहे. आणि हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था चोख पद्धतीने, कुठलाही बंदोबस्त नाही, कुठले पोलीस नाहीत, सर्व लोक आपापल्या पद्धतीने आपापल्या मर्जीने इथं येतात. हे पहा, लोकांचे जेवण झाल्यानंतर हे पहा, एखाद्या गावात नसेल अशी ही पाण्याच्या तोट्यांची व्यवस्था केलेली आहे. लोकांना हे इथं लोक पाय पण धुतात वगैरे, परंतु हे पिण्याचं पाणी आहे. एवढ्या तोट्या लोकांना पाणी पिण्यासाठी, म्हणजे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची इथं कमतरता ठेवलेली नाही. अशी व्यवस्था आपल्या घरी सुद्धा होणार नाही मित्रांनो. तर हा जो कुंभमेळा आहे, खरंच त्या लायकीचा बनला आहे. रोज 3 ते 4 लाख लोक इथं येतात. हे पहा, असे मोठमोठे पाण्याचे टँकर, आणि तेही शुद्ध पाणी लोकांना पिण्यासाठी केलेले आहे. आणि हे तेच जे कृषी प्रदर्शन म्हणत होतो मित्रांनो, असा अखंड हरिनाम सप्ताह किंवा असा हा जो सोहळा आहे, कुंभमेळा आहे, याचा लाभ घेण्याची संधी आम्हा सर्व लातूरकरांना भेटली. त्यामुळे या सर्व आयोजकांचे आणि आम्ही ज्या पादुकांचे दर्शन घेतले त्या सर्व देवी देवतांचे सुद्धा आभार मानण्यासारखं नाही. कारण हा सोहळा आमच्या याची याची डोळे पाहण्यासाठी भेटला. त्यामुळे खूप म्हणजे मन तृप्त झालेले आहे, आनंद वाटत आहे. तर मला वाटतंय आज शेवटचा दिवस होता, तर प्रत्येकाने आज दर्शन घ्यावे. कारण असे दिवस पुन्हा येणे नाही किंवा हा सोहळा पुन्हा होणे नाही. त्यामुळे मी सर्व देवी देवतांना प्रणाम करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.